Welcome to this tutorial, children. In this tutorial, we'll learn Environmental Studies Part 1 of Standard 5th. Let's start the new lesson number 13, Methods of Preserving Food. This is video number 1. In this lesson, we'll learn food and microorganisms and methods of food preservation. So let's start. Uh, we need wheat, rice, pulses, etc. throughout the year, but their crops get ready only at certain times of the year. In order to have the grain available throughout the year, one season's crop must be stored and protected till the next season, right? What they said here, we all the day we need wheat, rice, pulses, right? We make chapati of wheat, we make rice, and the pulses we use to make different kinds of dishes, right? So here these are the primary requirements of our food, right? So we need these types of grains daily. In this basis, for this, we need these crops uh, to grow on our as per our need, right? But these are the crops which grow in a particular season only. Then which question arise here, that when how to store the crops in a particular. Yes. Okay, so how to protect these crops, this is the main question, because these crops get grow in a particular period of a year. ओके, म्हणजे इथं काय सांगितलं आहे, एका पर्टिक्युलर सीझनमध्येच हे क्रॉप्स येतात. तर मग आता आपण ते क्रॉप सपोज जर आपल्याला नेक्स्ट इयरपर्यंत स्टोअर करायचे असतील तर नक्कीच आपल्याला त्याला काय करावं लागेल, एका प्रॉपर वेनी त्याची केअर करावी लागेल. आपण लेसन नंबर 12मध्ये हाऊ वी कॅन केअर और हाऊ वी कॅन स्टोअर द क्रॉप्स हे सगळं आपण बघितलं होतं, राईट? डिफरंट फूड स्टफ्स आर प्रोड्युस्ड इन डिफरंट प्लेसेस. आता दुसरी पण इम्पॉर्टंट थिंग आहे इथं, की प्रत्येक आता सपोज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक टाईपचे पल्सेस, राईस अँड व्हीट येत नाहीत. मग ते डिफरंट रिजन्समध्ये ग्रो होतात. त्या ठिकाणच्या एन्व्हायरमेंटप्रमाणे ते पल्सेस, राईस आणि फूड जे काही फूड आहे ते तिथल्या वेदर कंडिशनवरती डिपेंड असतं आणि ते त्या ठिकाणी ग्रो होतं. दे हॅव टू बी मेड अवेलेबल इन गुड कंडिशन टू पीपल ॲट लाँग डिस्टन्सेस. मग अशा वेळेला सपोज जर आपल्याकडं पंजाब किंवा गुजरातवरून गहू येत असतील आणि त्यांची जर क्वालिटी खराब झाली तर नक्कीच महाराष्ट्रातले लोक आपण ते विकत घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. का? कारण त्याची क्वालिटी काय झाली, ऑलरेडी खराब झालेली आहे. सो इट इज नीड टू बी हँड ओव्हर दिस फूड to all the people in a good condition. Okay, for example, it must be ensured that eggs, milk and milk products remain in the good condition during transport from the dairy or poultry farm till they reach their users. ओके, काय सांगितलं बघा. आता असे जे प्रोडक्ट आहेत, एग्स, मिल्क किंवा मिल्क प्रोडक्ट जे आहेत, त्यांना आपल्याला माहिती त्या जर आपण थंडी म्हणजे फ्रीजमधून जर ते बाहेर खूप वेळ राहिले तर नक्कीच ते काय होतात, खराब होतात. मग ट्रान्सपोर्टच्या वेळेला तर मग त्याची खूप जास्त काळजी करावी लागणार. डेअरी प्रोडक्ट्स आपण ज्याला म्हणतो, डेअरी किंवा पोल्ट्री जे आहेत त्याची आपल्याला जास्त केअर करावी लागते जोपर्यंत ते युजर्सपर्यंत पोचत नाहीत तोपर्यंत. युजर्स म्हणजे चिल्ड्रन, जे ग्राहक विकत घेतात त्यांना इथं काय म्हणलेलं आहे, युजर्स. ओके, आता नेक्स्ट काय सांगितलं आहे, डिफरंट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आर अवेलेबल इन अबंडन्स इन डिफरंट सीझन्स. काही जे व्हेजिटेबल आणि काही जे फ्रूट आहेत ते खूप जास्त अबंडन्स म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगळ्या वेगळ्या सीझनमध्ये ते अवेलेबल होतात. दे ऑल्सो टेस्ट देअर बेस्ट इन दॅट सीझन, आणि पर्टिक्युलर सीझनमध्येच त्याची टेस्ट पण खूप छान लागते. सपोज आता मँगो आपण डिसेंबरमध्ये दिसला आणि आपण विकत घेतला, पण मँगोची टेस्ट तिथे चेंज झालेली असेल. तेच तर मँगो आपण तो उन्हाळ्याच्या दिवसात घेतला तर त्याची टेस्ट आपल्याला त्यावेळेला वेगळी आणि खूप छान लागते, बरोबर? अशा प्रकारचे डिफरंट फ्रूटचे सीझन्स आपल्या असतात आणि त्याच वेळेला ते आपण परचेस करतो. त्याच वेळेला ते अबंडन्स क्वांटिटीमध्ये म्हणजे खूप लार्ज क्वांटिटीमध्ये ते आपल्याला अवेलेबल पण असतात. पण आता काही वेळेला केमिकल यूज करून किंवा आर्टिफिशियली ते जे फ्रूट्स आहेत ते ग्रो केले जातात, पण त्यांची टेस्ट तिथे वेगळी लागतो आपल्याला, बरोबर? So, see the next point. To prevent these large quantities of fruit and vegetable from getting spoiled and to enjoy them all year round, we make efforts to preserve them. राईट, आता जर आपल्या अबंडन्स क्वांटिटीमध्ये तयार होत असतील, आपण
फार फार तर किती विकत घेऊ शकतो किंवा किती खाऊ शकतो. लिमिटपेक्षा जास्त आपल्याला नाही खाता येत, बरोबर. खूप खाल्लं तर आपल्याला परत त्रास होऊ शकतो. सो आपण काय करणार मग, आता एवढे मोठे जर ते ग्रो झालेले क्वांटिटी जास्त आहे तर नक्कीच आपल्याला ते प्रॉपरली प्रिझर्व करता आलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपण ते पूर्ण इयर वापरू शकतो, बरोबर. व्हेरियस काइंड्स ऑफ पापड्स, जॅम्स अँड पिकल्स, ऑनियन्स, फिश अँड मसालाज आर प्रिपेअर्ड अँड प्रिझर्व फॉर द होल इयर इन मेनी होम्स. आपल्या घरात आपल्याला असे बरेच काहींचे डिफरंट पापड्स, जॅम्स, पिकल्स म्हणजे लोणचे किंवा ओनियन्स म्हणजे कांदे आपण वाळवून ठेवतो. फिश अँड मसालाज आपण डिफरंट मसालाज आपण खूप वर्षभर चालतील असं काळा मसाला वगैरे तुम्ही विचारा तुमच्या घरामध्ये, असं तुमची आई घरात बनवून ठेवलेली असेल. काळा मसाला अगदी वर्षभराचा आपण तयार करून ठेवतो. कांदे आपण कापून वाळवून ठेवतो, जेणेकरून ते नेक्स्ट आपल्याला कोणत्या तरी डिशमध्ये होल इयर आपल्याला वापरता आले पाहिजेत. या सगळ्यासाठी आपण हे सगळं काय, मग हे सगळं प्रिझर्विंग फूडच्या या सगळ्या काय चिल्ड्रन मेथड्स आहेत, बरोबर. डिफरंट मेथड्स आपण यूज करतो आणि फूड आपण प्रिझर्व करतो, जेणेकरून ते आपल्याला ते सीझन गेल्यावर सुद्धा ते आपल्याला खाता आलं पाहिजे. नाउअडेज वी कॅन बाय सच रेडी प्रोडक्ट्स इन द मार्केट टू. आता तर मार्केटमध्ये आपल्याला पापड, लोणची वगैरे पिकल्स, सपोज आपल्याला मँगो पिकल हवं आहे तर ते आपण कोणत्या पण सीझनमध्ये जाऊन आपण विकत घेऊ शकतो. मार्केटमध्ये ऑल काइंड्स ऑफ प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. टू अवॉइड हॅव्हिंग टू गो टू द मार्केट फॉर प्रोव्हिजन अगेन अँड अगेन, वी स्टोअर व्हॉट वी नीड फॉर सेव्हरल डेज इन आवर हाऊस. आपण सारखं मार्केटमध्ये जाण्यापेक्षा आपण काय करतो, आपल्या घरामध्ये जे फूड आयटम्स आपल्याला गरजेचे आहेत ते आपण स्टोअर करतो, बरोबर. इफ द फूड प्रिपेअर्ड फॉर वन मील is not finished, then we use certain methods of keeping it from spoiling in order to have it again the next time or the next day. आपल्या घरामध्ये बघा कधी कधी कोण गेस्ट आले किंवा कधी कधी बाय चान्स काय होतं, आपल्याला भूक कमी असली तर आपलं अन्न जे आहे ते काय होतं, उरतं दुसऱ्या दिवशीसाठी, ते तसंच राहतं. मग काय करतो आपण, कशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरामध्ये उरलेलं जे अन्न आहे तुम्ही त्यावेळेला त्याचं काय करता हे तुम्ही एकदा तुमच्या आईला विचारा, की आई तू काय करतेस. जर सपोज 2 पोळ्या असतील आणि एकच पोळी संपली तर मग ती राहिलेली एक पोळी दुसऱ्या दिवशी कशी ठेवली जाते, कुठं ठेवती आई, ते नक्की तुम्ही तुमच्या आईला एकदा विचारा, की नक्की हे जे फूड आहे ते आपण कसं स्टोअर करतो नेक्स्ट डेसाठी यूज होण्यासाठी. किंवा सपोज आता मसालेच आपण तयार केलेले तर ते मसाले उरला तर तो मसाला आपण कशा प्रकारे आई ठेवते, कुठं ठेवते, नक्की एकदा विचारा, म्हणजे तुम्हाला पण सगळी माहिती मिळेल. आता आपल्याला इथं काय कोणता क्वेश्चन विचारलाय बघूयात आपण. कॅन यू टेल, टॉक टू द एल्डरली पीपल इन युअर फॅमिली टू फाइंड द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ रेफरन्स टू द फूड स्टफ्स मेन्शन बिलो. ओके, मिल्क, व्हेजिटेबल्स, ग्रेन्स, फ्लॉर्स, शुगर, जॅगरी. ओके, दीज आर द प्रोडक्ट्स. वेन डू वी से दॅट द फूड स्टफ इज स्पॉइल्ड. आता हे जे वरचे प्रोडक्ट आहेत, मिल्क आहे, व्हेजिटेबल आहे, ग्रेन्स, फ्लॉर्स, शुगर आणि जॅगरी, हे जे वरचे प्रोडक्ट आहेत हे आपण खराब झाले हे असं कधी म्हणतो. या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला तुमच्या बुकमध्ये लिहायची आहेत. ओके, व्हॉट चेंजेस आर सीन इन इट. त्यांच्यामध्ये काय चेंज होतं, त्यांची टेस्ट चेंज होते, कलर चेंज होतो का, स्मेल चेंज होतो, ते आपल्याला लिहायचं आहे. ओके, इज द टाईम इन विच फूड स्टफ्स गेट स्पॉइल्ड डिफरंट इन डिफरंट सीझन्स. प्रत्येक सीझनमध्ये फूड स्टफ स्पॉइल होण्याचा टाईम हा वेगळा आहे का. उन्हाळ्यामध्ये ते खूप लवकर खराब होतात चिल्ड्रन, कारण उष्णता जास्त असते, आणि हिवाळ्यामध्ये तसेच फूड स्टफ जास्त वेळ टिकण्यासाठी मदत होते. विच फूड स्टफ स्पॉइल मोस्ट क्विकली. कुठलं फूड स्टफ वरची जे लिस्ट दिलेली आहे, मिल्क, व्हेजिटेबल, ग्रेन्स, फ्लोअर, शुगर, जॅगरी, ह्याच्यापैकी कुठलं फूड स्टोअर खूप लवकर खराब होतं हे आपल्याला लिहायचं आहे. व्हॉट मेजर्स आर टेकन टू कीप द फूड स्टफ्स इन द हाऊस इन गुड कंडिशन फॉर ॲज लॉंग ॲज पॉसिबल. मग आपण घरामध्ये ते फूड जर आपल्याला ठेवायचं असेल एवढ्या लवकर ते फूड, तर फॉर एक्झाम्पल मिल्क जर आपण सकाळ ते संध्याकाळपर्यंत न तापवता आपण पिशवी आणली आणि तशीच ठेवली, बाहेर ठेवली फ्रीजमध्ये न ठेवता, तर ते संध्याकाळी मिल्क खराब झालेलं असते, त्याची टेस्ट चेंज झालेली असते. मग अशा वेळेला मग ते मिल्क आपल्याला स्टोअर करायचं आहे, तर मग आपण ते कशा प्रकारे स्टोअर करू शकतो, या सगळ्याची आन्सर्स तुम्हाला तुमच्या बुकमध्ये लिहायची आहेत. ओके, विल सी द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ इन द नेक्स्ट लेसन.